आणि राज्यामध्ये मराठी भाषेचा सन्मान व्हायला पाहिजे अशी भूमिका शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मांडली। मराठी सक्तीचा निर्णय अन्यायकारक आहे। सरनाईकांना तिसरं पत्र दिले। 1 तारखेच्या भाषा सक्तीची मुदत पुढे ढकलण्याची मागणी आहे। संजय निरुपम यांच्यावर संदीप देशपांडेंनी हल्लाबोल केला। मराठी सक्तीला विरोध केल्यानं देशपांडे संतापले। भाषा एक असा विषय आहे, शिकलाच पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकलाच पाहिजे। पण हा जो प्रक्रिया आहे तो व्यक्तीवर निर्भर करतो। काही लोक असतात जे खूप फास्ट लवकरात लवकर दुसरी भाषा शिकू शकतात मातृभाषेच्या व्यतिरिक्त। काही लोक असतात जे मातृभाषेच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो। याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे की हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात। तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवावे, 2 नाही किमान 1 तर वाजवावी।